शाहिरीला त्यांच्यापासून चालना मिळाली, सद्गुरू माननीय मी बोलू शकलो, पण आज खरोखर या परिवारात मला एक सदस्य समजलं गेलं आहे। माझे मायबाप या ठिकाणी बसले आहेत, त्यांनी मला समोर नेण्याचा चंग बांधला आणि मला मातीतून उचलून एवढ्या मोठ्या सोन्याच्या सिंहासनावर बसवलं। अशा माझ्या मायबापाला, बोबडे काकाजीला, बोबडे परिवाराला, या चीजबोन गावाला मी नतमस्तक करतो आणि मनल रूपी मी माझे मधुकर बोबडे काकाजी, माझे पिता, माझे वडील यांना मी शत नमन करतो की त्यांच्यामुळे मी जिकडे तिकडे माझे प्रोग्राम जिकडे तिकडे होत आहेत, त्यांच्या पायाच्या पुण्यामुळे काही शुभान घराण्यातला एक मुलगा समोर आला पाहिजे, समोर गेला पाहिजे, म्हणून या परिवाराचा मी फार फार ऋणी राहील। तर चला, काही का असेना परमेश्वराची पूजा झाली, पण परमेश्वरात जरी म्हटलं तर तसंही होणार नाही गड्या। प्रपंचाकडे सुद्धा जावंच लागल, कारण प्रपंच साधूनी परमार्थ करावा। जोपर्यंत तुम्ही परमार्थाकडे जाणार नाही तोपर्यंत त्या परमेश्वराची पूजा, प्रपंचाकडे जाणार नाही तोपर्यंत त्या परमेश्वराची पूजा साध्य होणार नाही, होणारच नाही। मी नाही म्हणत गड्या, संत महंत यांनी लिहून ठेवलाय आणि काय सांगावं पर्वच्या दिवशी या ठिकाणी गोपाल काल्याचा कार्यक्रम झाला काल महाप्रसादीचा। तर म्हणत होती माझी पत्नी की म्हणते तुम्ही चीज भवनला प्रोग्रामला जाते, म्हणलं हो। तर म्हणते तुमचा 4 वर्ष झाला प्रोग्राम होते, मान सन्मान होते ना, मी घरीच राहू का, मलाही त्याचा सन्मान सोहळा पाहावाचा। तर मी म्हटलं बायकोला, अगं हे राधा तू थांब, तू नंतर येशील, कारण माझ्या 14 वर्ष माझे मायबापच आहेत, मी तुला एखाद्या वेळी घेऊन जाईनच आणि आणणारच राव यांची सून यायला दाखवासाठी। पण बाईची जब कायला आणत्याची, कारण आशिष भाऊला बोलून दिलं का वहिनीला तेव्हा घेऊन या, पण तिने संगत बांधलं, काही का असे ना। आता का सांगा बाबा, आणलो नाही घरी जाऊ पाहिजे तर 2-4 दिवस झाले बोलणार पण बोलत नाही, तर हा कसा होईल म्हणतो संसार। बायको माझी होईल, लग्न केलो ना जी मी, आणि शिकवण बोबडे परिवाराची आहे, तर मी आपल्या नावाचा मी का मागे येईन म्हणते का? बायकोच्या मागे राहणारा माणूस हो का जी मी, आवाज मारून पाहितो ना, नाही जरी पिळली तर मग मी हो। राधा, हे राधा, हे राधा, नाही तुला एवढी बेड लहानशा गोष्टीपासून एवढा मोठा की तुंबा कारभारणे ग, कारभारणे ग, माझ्या लालाचे नारी राधा राधा ग, राधा येशील का नाही? ए राधा, तुला आवाज येते का नाही? येतो का व तुला नेईनच ना, थांब ना, ए होऊ दे ना, 4-5 दिवस आहे, 5-7 दिवस कार्यक्रम आहेत, मग पुढे दिलं जाऊ, मी एखाद्या मुक्काम नाही करू, तू काय चिंता करते? ए नाहीयेस का काय राधा, तू जरी आलीच नाही ना तो हो मग पाहिलीसच, कारण मी 4 वर्ष झाला कार्यक्रम त्या ठिकाणी करतो, तर कसा ताल राहायचं मलाही माहित आहे। तू नाहीयेस का बरं, बोला ना। कार्याळे ग, कारभार ग, माझे लालाचे नारी राधा राधा ग, राधा। काय करू बाई, काय करू, काय नाही, काय सुचण्याच झालंय। 8 दिवस झाले माझे पती माझ्याशी बोलत नाही आणि मी त्यांच्याशी बोलत नाही। आता जर चालत राहिलं तर संसार पिकाला पुढे कसा चालणार? अहो म्हणणंच आहे, नवऱ्याचं चुकलं तर बायकोला पुढाकार घ्यावं, बायकोचं चुकलं तर नवऱ्याला पुढाकार घ्यावं। पण काय करू बाई, किती केला, पती म्हणजे परमेश्वर। म्हणतात ना, बंडीला 2 चाकं हातात, जरी बंडीचा 1 चाक उलट झाला तर संसाराचा गाडा पुढे चालणार नाही। काय करू बाई, पती म्हणजे कुंकवाचा धनी, माझा पती कसा पण असो आणि माझ्या डोळ्यावर दिसतो, एकदा नाही 3दा आवाज दिली त्यांच्या शब्दाला मान देते, कदाचित देवाची आराधना करते,
देवाच्या नामात मग्नाने त्यांची बिघडलेली मनस्थिती जागवणे एवढं देवाच्या मी प्रार्थना करते. चाल गड्या. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर, ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले मला विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले मला हे दत्त गुरु दिसले. कसा हो म्हणतो म्हणत होतो की राधा पाय आलीच नाही तर मी नाही साधा, विना कामाने बायकोवर चिल्लात होतो, पण माझी पत्नी गया त्या दत्त प्रभूच्या भक्तीमध्ये लीन आहे. अरे अरे परमेश्वरा काय माझ्या मुखातून निघत होता. ऐका असं ना परमेश्वराच्या भक्तीमध्ये लीन आहे. आता वाटते बोलत नव्हती 4 दिवस म्हणजे मार्ग मोकळा आहे. आता बोललच जाईल कोटीची. परमेश्वराच्या दत्ताच्या आरतीत आहे ना बोललच बायको होय आणि बोलावं लागल, बोलावं लागल. कारण आहे बाबा जर हे जरी पराणी हे सुटली तर काही खरं नाही बाबाजी. पाहिजेच नाही. सेकंड हँड म्हणता तरी सेकंड हँड देवाल कोणी तयार नसेल. कोटची तवारी भेटते हे तरी पराणी तर काकरी म्हणतो समोर थंडी आहे. नाही 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 मारून पाहतो आता पूर्ण बाबा बायकोला. राधा हे राधा कारभार राजेला लाजदारी राधा राधा मला सांगा आवाज कशाला दिला? मी कायसाठी आवाज दिला म्हणजे नवरा कायसाठी बायकोला आवाज देते? भाषा काय साठी नाही कशासाठी म्हणायचं हो का? बरं कशासाठी आवाज देते? अहो माणसाला काम असो की नसो, माणसाला बायशी काम असो की नसो बरोबर आवाज देते. माणसाला बायशी काम असलं ना तर तुझ्या भोकासारखी बारीक होता आणि काम झाल्यावर कळा होता. हो म्हणतो सुईच्या भोकासारखं बारीक होता म्हणते काम राहिलं तर माणसाला. हे पगले तुझ्या सोबत मी लग्न केलो नवरा बायको दोघही आपण बरोबर आहे. तूच म्हणत होतीस ना काय ती संसाराच्या गाडीची 2 चाक नवरा आणि बायको मग मला काम पडू शकते तुझ्या सोबत पडते ना. पण मला सांगा असं कोणतं महत्वाचं काम पाहिलं? काम पडलं 2 दिवसाचा देवाला झाला राजा. 2 दिवसाच्या जवाला झाला कालाई गेली राधा मथुरे बाजाराला. मोठ्या लायक्या टोल्याला सांगून राहिलं बाई 2 दिवसाचा जमाना झाला आणि कहाला गेली त्या मथुरे बाजारला. जशाला तसे माठ दिसून राहिले. अवे मी काय रोज रोज बाजारला जायचा ठेका घेतली आहे का? ठेका नाही घेतली मग कोण लोकांच्या बायकाने ठेका घेतला? दिवस तुमच्या माणसाच्या जातीला ते दयाचा माठ खाऊन बाजारची वाद घेतलं काय बिघडते? तुला समजलो काहीसाठी होत हा एवढा घोषे म्हणजे चीज होऊन तुला चाल नाही म्हणलो का नाही? मला नाही यायचं. काय
काय काय ठेवलं त्या दह्याच्या धंद्यात? दह्याच्या धंद्यात काय ठेवलं आहे? काम असे मी बाहेर हा. पहाटे 4 वाजेपासून उठते. 4 वाजता उठते ना हो. ते दह्याचं टोपलं डोक्यावरती घेते आणि दह्याचा टोपला घेते हा हा आणि हे साराची झोन फिरून येते हो. येते ना हो ना आणि पैसे किती आणते? किती आणते? 200 ते 300 रुपये बरं 200 ते 300 आणत असतील. आणते. हो. मला सांगा हा. या महागाच्या जमान्यामध्ये हा. 200 आणि 300 रुपये भागणार आहे का? नाही 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 भागायचं का? नाही मग कोणता करून धंदा नंतर बघा. धंदा करून म्हणजे हा. त्या दिवशी की नाही मला माझी बहीण भेटली होती वेदांतिका. वेदांतिका हा. अच्छा ती म्हणे का म्हणे? "पप्पे, तू माझ्यासोबत चाल म्हणे लावणीसाठी. अच्छा हा तुला म्हणत होती लावणीसाठी चाल हा. म्हणजे लावणीचा धंदा करतो म्हणते. लावचा धंदा आणि हा. काय म्हणे हा. रोजचे तुला 1500 ते 2000 रुपये मिळतील म्हणे. 200 रुपये 1500 रुपये हा. रोजचे रोजचे 1500 मी रुपये म्हणते हे कमलं हे कमलं काढून फेका आणि चांगला आपण स्लॅब टाकू बिल्डिंग बांधू. आता चढवतो ते विकाय ढिगराला उतरवतो कमलं. हो, तसंच करा. हा ए काय तू म्हणते लावणीचा धंदा मी लावणीच्या विरोधात नाही हो पण तू जाशील ना तूही लाता खाशील ना माझी इज्जत खराब होऊन जाईल. कशाला? काहून म्हणजे येते काही का ती येते ना म्हणून दाखव सांगू तुम्हाला. हो, सांग बरं. कारभारी असलं का सांग ना सांगू का? मोठ्या लाडक्या तुम्हाला म्हणतेस बघ. काय ते तुला सांगते सांग बरं सांगू सांग ना ती आधी का जवळ तळ्यात मळ्यात फुलात फळात लपून भिजले आरपार. अहो तळ्यात मळ्यात फुलात फळात लपून भिजले आरपार. राया प्रेमा प्रेमान केले मला केले मला लावणी लावणी राधा काही हरकत नाही मी लावणीचा विरोधी नाही पण लावणी माझ्या संस्कृतीत मध्ये नाही असं कारण माझ्या वडिलोपार्जित जो धंदा आहे त्या दुधाचा बरं धंदा आहे थोडीशी शेती आहे ना गाई म्हशी आहे का नाही हे एवढी मोठी जागा आपल्यालाच आहे का पाहिजे तिकडे त्या म्हशी आता कोटी गेला आमचा आऊ भाऊ आता शाळा गेला नसेल चालवलं हो त्याच्यावर आमचा प्रपंच आहे राधा आणि म्हणून मला काय म्हणायचं आहे काय म्हणता तब्येतच बरी नाही माझी. तुझी तब्येत बरोबर नाही माझी तब्येत नाही बरी हो. आता चांगली होती का झाला पातळ नाही दुखते पाठ हो. माझी तब्येत नाही बरी हो. त्रास मजला हा देऊ नका. माझी तब्येत नाही बरी हो. त्रास मजला हा देऊ नका. माझी तब्येत नाही बरी हो. त्रास मजला हा देऊ नका.
बरी नाही नाही. मग पहिल्यांदा सांगायला पाहिजे होतं का नाही? लवकर जा डॉक्टरला हो जातो. बरं तू मरून जाशील तर माझ्या मागे उपाधी आहे. एवढी पांढरी पांढरी बायको मरून जाईल हो नाही भेटून राहिली पाहिजेच नाही कशा येत चार वर्षात चार चार नवीन नवीन त्या वर्षी वेगळी हो त्याच्या त्याही वर्षी वेगळी वेगळी नव्हती सुरुळी जरी केली हा तर मग काकडी म्हणतो हो जातो मी डॉक्टरला बोलावं लागतं. बरं बरं हा? हो बोला हॅलो 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 बोला डॉक्टर साहेब बोलून राहिले अजी हो साहेब मी शाहीर बोलून राहिलो मुकेश शाहीर. बोला शाहीर साहेब येत्या का घरी काय झालं जी अजी माझ्या बायकोची तब्येत बरी नाही हो का तिला त्याचा इंजेक्शन बिलकुल आवाज समजून चला येत्या लवकर हो, बोलवा ना. राधा आले डॉक्टर आले अरे तू काय हे आधी गरम करते मी अगे माय जाऊन का डॉक्टर होता कोण होय आता रबर होय बघा झालीस का मी बघा झाली नाही 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 गणपती मारण्याची म्हणच्या लोकांना हे तुझी बहीण आहे ना ते सुनीता हा तिचा नवरा हो हा कपूर नाही बाबा मला भीती हा लागते इंजेक्शन देवाला मी झाला. कधीच नाही घे, घेत. ठेवून घे नाही हवं ठेवून नाही. बापरे हा कशी वाटून राहिली तुझी तब्येत आता नाही बरं वाटते खूप बरी वाटते आईला असा सांगा म्हणून राधा माझे विचार ऐकशील का होय काय म्हणतो सांगा गणपती आयो बाबा प्रीती सिद्धी लायो गणपती आयो बाबा प्रीती सिद्धी लायो काय म्हणाला विचाराने वागणा माणुसीला जाग विचाराने वागणा माणुसीला जाग जाऊ नको भाग बाजाराची जाग जाऊ नको भाग बाजाराची जाग विचाराने वागणा तुम्हाला विचाराने वगैरे माणुकीला जाग जाऊ नको भाग बाजाराची जाग जाऊ नको भाग बाजाराची जातेस का नाही मी तुम्हाला काय वाटतं चिकन चिकन गोष्टी करता चिकन ढबू चालली आणि हे मान घेते विचाराने वाग राधा माणुसकीला जाग जाऊ नको भाग बाजाराची जाग बापरे गाव लोक भागले बाजाराची जागा हा भाग दाखवून राहिली मगाशी साहेबानं मगाशी काय म्हटलं माहित आहे का नाही. अरे माणूस द्या माझं माणूस द्या भीक मागता प्रभू दिसला त्या तुकड्याची महाराजला माणसं नाही भेटले तर कोण भेटले मग जनावर भेटले मला काय माणसं कसे होते कसे कसे होते आणि मला म्हणून काय म्हणायचं